ओम शांती. मी आत्मिक मित्र ब्रह्मानंद मुंडे. माझा उद्देश म्हणजे मला बाबांचा मी म्हणजे शिवबाबाचा परमात्म्याचा मी कोण आहे, निमित्त मात्र आहे. तर माझा उद्देश हा आहे की जी बाबाची मुरली आहे ती असते हिंदीमध्ये, तर त्याचं रूपांतर सर्वसामान्यांसाठी माझ्या बुद्धीच्या प्रकारे ईश्वरीय बुद्धी, बाबाची बुद्धी मला जे ज्ञान देत आहे आणि ज्ञान सांगत आहे, त्या प्रकारे मी आजची मुरली समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आजची मुरलीचा आहे 14/3/2022ची मुरली आहे. मुरली म्हणजे बाबांचे परमात्म्याचे बोल. तर बाबा, परमात्मा, शिव बाबा ही सर्व नावे एकाच परमात्म्याला साठी आहेत. तर परमात्मा ब्रह्मा बाबाद्वारे, ब्रह्मा पिताद्वारे सांगतात, हे माझ्या बाळांनो, तुम्ही मला ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्याने बघा. तुम्ही मला याद करा, आठवण करा. की तुम्ही काय करा, माझी आठवण करा. कोणाची आठवण करायची? ब्रह्मा बाबाची आणि परमात्माची, जे फरिश्ता रूप आहेत. कोण? ब्रह्मा बाबा आणि शिव परमात्मा. बाबा म्हणतात, तुम्ही ह्या शरीराकडे, आता जे मला शरीर ईश्वराने दिलं आहे, या शरीराकडे न पाहता आत्मिक दृष्टीने तुम्ही मला पाहिलं पाहिजे. तुम्ही माझ्याकडे काय करा, आत्मिक दृष्टीने बघा. मी सांगतोय असं लक्षात घेऊ नका की बाबा माझ्या रूपाने मला निमित्त करून बाबाच माझ्याकडून मुखाने सांगत आहेत, हे लक्षात घ्या. आत्मिक रूपानेच माझ्याकडे पहा आणि मी जे सांगत आहे, म्हणजे माझ्याकडून जे बाबा सांगत आहेत, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असतो. प्रश्न असा आहे की ह्या जुन्या युगाला, किंवा आता हे जे युग सुरू आहे, कलियुग, बाबा म्हणतात तुम्ही कलियुगामध्ये राहत आहात, संगमयुगामध्ये आता राहत आहात तुम्ही. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची डायरेक्शन मिळालेली आहे? कुणाला? जे ब्रह्माचे बच्चे आहेत, जे ब्रह्माचे बालक आहेत, म्हणजे आपण सर्व, तुम्ही पण, की ज्यांना ईश्वराची आवड आहे, ईश्वराच्या ज्ञानाची आवड आहे, ज्यांना ईश्वर प्राप्तीची आवड आहे, अशांना बाबा म्हणतात, तुम्हाला डायरेक्शन काय आहे? योग्य डायरेक्शन काय आहे परमात्म्याकडे जाण्यासाठी? त्याचं उत्तर आहे, बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, माझ्या गोड मुलांनो, ही दुनिया, ही काय म्हणजे पुराणी दुनिया आहे. पुराणी म्हणजे जुनी दुनिया आहे. आता नवी दुनिया कोणती होती? नवी दुनिया होती आपलं सतयुग. तर आपल्याला जायचं आहे, सतयुगामध्ये जायचं आहे. तर बाबा म्हणतात की बाबा ही आपल्याला कलियुग सोडून आपल्याला सतयुगामध्ये जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, ज्या ठिकाणी तुम्ही आता सध्या राहत आहात ते काय आहे? कब्रिस्तान होणेवाला आहे. म्हणजे हे आता काय होणार आहे? कब्रिस्तान होणार आहे. आता कब्रिस्तान प्रत्येकालाच माहिती आहे. कब्रिस्तानमध्ये काय असतात? मडे असतात, त्याच्यामध्ये शरीर पुरलेले असतात आणि त्या शरीरातून आत्मा निघून गेलेले असते. त्याच प्रकारे आता हे जे कलियुग आहे, जे संगमयुग आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे की आता हे जो माझा देह आहे, याचा कालावधी किती वर्ष आहे?
काय असेल 100-80 वर्ष. नंतर याच्यातली आत्मा काय होणार आहे? निघून जाणार आहे. इस पर रावण का राज्य आहे. बाबा म्हणतात की याच्यावर काय आहे? रावणाचं राज्य आहे. आता इथं रावण कोणता सांगायचा? जे आपल्यामधले वाईट गुण आहेत रावणासारखे. आता आपण रावण पाहिलेला असतो. कशामध्ये पाहिला असतो? चित्ररूपामध्ये पाहिलेला असतो. त्याला 10 तोंड आहेत असं आपण रावण पाहिलेला असतो. आपल्याला ते रावण खरा खोटा ह्याचं आपल्याला काही घ्यायचं नाही. मेन जे ज्ञान आहे ते समजून घ्यायचं आहे. रावण म्हणजे 5 प्रकारचे जे आपल्याला काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे जे आहेत विकार आहेत, हे असे 5 स्त्रीमधले आणि 5 पुरुषांमधले असे विकारांना आपल्याला काय करायचं आहे? निर्विकार व्हायचं आहे. इनसे दिल नहीं लगाओ. बाबा म्हणतात की हे जे विकार आहेत यांच्यासोबत तुम्ही मन लावू नका. यहाँ रहते बुद्धि की आसक्ति नई दुनिया में जानी चाहिए. बाबाचं म्हणणे की बाबा तुम्ही जरी कब्रिस्तानमध्ये जरी राहत असतात तरी तुमची बुद्धी कुठं असली पाहिजे? बाबाच्या आठवणीमध्ये असली पाहिजे आणि बाबांनी जी आपल्याला नवी दुनिया सांगितली आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. गृहस्थ व्यवहार में भल रहो परंतु कमल फूल समान रहो. बाबा म्हणतात तुम्ही जरी गृहस्थी असताल, गृहस्थी म्हणजे संसारी पुरुष, संसारी आत्मा, तुम्ही जरी संसारी असलात तरी त्यांनी बाबांनी सांगितलं की कमळासारखं राहायचं. कसं? कमळासारखं. आता कमळाचं गुण तुम्हा सर्वांना माहीतच आहे, तरी फक्त मी एक जागृती म्हणून तुम्हाला सांगत आहे की कमल जसं चिखलामध्ये उगवतं, त्याच्या बुडाला चिखल असतो, माती असते, गंदगी असते, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा ह्या कब्रिस्तानामध्ये काही वाईट विकाराच्या, वाईट संगतींची आपल्याला संगती असते. आपण त्याच्यामध्ये राहतो तरी आपण त्या गुणांचा स्वीकार करायचा नाही. कशा प्रकारे? त्या कमळाद्वारे, कमळ जसा चिखलात येऊन सुद्धा त्या चिखलाचा एक थेंबही त्याच्यावर नसतो, ते पाण्याच्या वरी असतं, तसं आपल्याला संसारात राहून संसाराच्या वरी राहायचं आहे. म्हणजे संसारात राहून, गृहस्थाश्रमात राहून ईश्वराच्या आठवणीमध्ये सदैव आपल्याला राहायचं आहे. हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. सर्वसामान्यांसाठी आमन की तुम्ही जो आहात तुम्ही पण आत्मस्वरूपच आहात आणि आत्मस्वरूपाचं एकच कार्य आहे की त्या परमात्म्याला आठवण करणं, परमात्म्याची आठवण करणं, त्याच्या आठवणीमध्ये सतत राहणं आणि निर्विकार रूप होणं. परंतु कमल फूल समान रहो, सबसे तोड़ निभाओ, बुद्धियोग एक बाब से लगा रहे. बाबा म्हणतात की बुद्धियोग फक्त बाबासोबतच लागला पाहिजे, परमात्म्यासोबतच लागला पाहिजे. ज्ञान योग में पक्के बनो. आता ज्ञान योग में पक्के बनो असं आपल्याला बाबांनी सांगितलं, पण त्याचं मेन कार्य काय? कशामुळं असं सांगितलं की आपल्याला गृहस्थ आश्रमामध्ये राहायचं आहे आणि गृहस्थ आश्रमामध्ये राहत असताना आपल्याला ह्या विकारापासून दूर राहायचं आहे आणि बाबाची आठवण करायची आहे. तरी आपल्याला ही आपल्याला आठवण राहावी म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? जे बाबाचे हे ज्ञान आहे, जे बाबाचे हे बोल आहेत, ते आपल्याला दररोज ऐकावे लागणार आहेत. यासाठी काय करावं लागणार आहे? पुरुषार्थ करावा लागणार आहे. आता पुरुषार्थ करणे म्हणजे काय ते पुढे येईलच, ते सांगतो मी. किसी भी हालत में खुशी का पारा कम ना हो. बाबा म्हणतात की बाबा कशाही प्रकारे खुशीचा पारा कमी होऊ देऊ नका. धीरज रख कर्म बंधन को काढते जाओ. बाबांचं फक्त एकच म्हणणं आहे, शिवबाबाचं, परमात्म्याचं, की तुम्ही गृहस्थ आश्रमात राहून तुम्हाला माहिती आहे कुणी कर्मचारी आहे,
कोणी ऑफिसर आहे, कुणी वेगवेगळ्या प्रकारचे कामं करीत आहे. तरी ते कार्य करत असताना सुद्धा आपल्याला गृहस्थाश्रमात राहून ईश्वराच्या आठवणीमध्ये राहायचं आहे. दुसऱ्याविषयी कसल्याही प्रकारचा वाईट विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही. जर आपण आपला एक विचार जर त्या शिवपरमात्म्याकडे लावला, तर आपल्या मनामध्ये दुसरा विचार येईल का? त्याला जागाच राहणार नाही ना. त्या प्रकारे त्यासाठी काय करावं लागतं, तर हा पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ करावा लागतो म्हणजे बाबांनी सांगितलं आलेलं आहे श्रीमत. आता ह्या मुरलीलाच, बाबांच्या ह्या बोलालाच श्रीमत असं म्हणतात, की बाबा आपल्याला कशा प्रकारे डायरेक्शन देतात, कशा प्रकारे वागायला सांगतात. बाबांच्या म्हणण्यावर आपल्याला चालायचे, म्हणजे त्यांचं आपल्याला ऐकायचं, त्यांचा आपल्याला पुरुषार्थ करायचा. पुरुषार्थ करणं म्हणजे सकाळी उठून किती वाजता उठायचं? 3 वाजता उठायचं. 3-3:30ला उठले. सकाळी असते अमृतवेला, अमृतवेला करायची. अमृतवेला झाल्यानंतर दिवसाचं नित्यनियमित काम करून मेडिटेशन करायचं. सायंकाळी नमाशाने करायचा. दिवसभर जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा बाबांची आठवण करायची आणि त्यांच्या आठवणीत राहायचं. असे पुरुषार्थाचे खूप सारे नियम आहेत. त्याचा आपण नंतर एक स्पेशल व्हिडिओ करून त्यात सांगू. आता ही मुरली सांगतो. बाबा म्हणतात किंवा धीरज रख कर्मबंधन को काटते जाओ. बाबा म्हणतात किंवा दम धीर धरून तुम्ही काय करा, म्हणजे तुमच्या कर्मबंधनातून सुटका करून घ्या. गीत आहे, धीरज धर मनवा धीरज धर. ओम शांती म्हणा. ओम शांती. मनुष्य को धीरज धरने के लिए तब कहते हैं जबकि वह दुखी बीमार होते हैं. आता बाबा म्हणतात किंवा माणूस धीर केव्हा धरतो? जेव्हा तो दुःखी आहे, जेव्हा तो पीडित आहे, त्याला काहीतरी आजार आहे. आपण तेव्हा काय म्हणतो त्याला? तुम्ही धीर धरा, तुमचं राहून जाईल, तुम्ही धीर धरा, तुमचं चांगलं होईल, असं म्हणतो. यहाँ तो तुम मनुष्य मत पर नहीं चलते. पण काय म्हणतो बाबा, की तुम्ही मनुष्याच्या मनावर चलत नाहीत. तुम्हाला कोणाच्या मतावर चालायचं आहे? ईश्वरीय मत पर चले रहना है. म्हणजे तुम्हाला ईश्वराच्या परमात्म्याच्या मनावर चालायचं आहे. सो भी सब नहीं चलते. हां, बाबा म्हणतात किंवा सर्वच ईश्वराच्या म्हणण्यावर चलत नाहीत. ईश्वर जिसको सत्य बाप, सत्य टीचर, सतगुरु कहा जाता है. आता ईश्वराच काय काय नाव येतं? ईश्वरला म्हणतात सत्य बाप. सत्य बाप कोण आहे? आपला ईश्वर, शिव परमात्मा. सत्य टीचर तोच आहे आणि आपला सद्गुरू पण तोच आहे. सद्गुरू कहा जाता है. उनकी मत तो नामी ग्रामी है. भगवान ने ही श्रीमत दी है. शिवबाबा म्हणतात की बाबा मीच ही श्रीमत दिलेली आहे. ही जी मुरली मी सांगतोय, हे तुम्हाला मी सांगतोय म्हणते. मनुष्य से देवता बनने की अथवा दैवी दुनिया के मालिक बनने की. कशासाठी म्हणले हा पुरुषार्थ कशासाठी करायचा आहे? आपल्याला सद्गुणी कशासाठी व्हायचं आहे? आपल्याला हा पुरुषार्थ कशासाठी करायचा आहे? तर दैवी दुनिया के मालिक बनने के लिए. आता काय होणार आहे? आता हे जे कब्रिस्तान आहे, जे गृहस्थ आश्रम आहे, जे हे कलियुग आहे, ह्याचं काय होणार आहे? विकारांमुळे याचा नाश होणार आहे. आणि नाश झाल्यानंतर काय होणार आहे? दैवी दुनिया निर्माण होणार आहे. त्यामुळं आपल्याला त्या दैवी दुनियेमध्ये आपलं एक स्थान असावं, चांगल्या प्रकारे आपण तिथले मालिक असावे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पुरुषार्थ करायचा आहे, बाबाची आठवण करायची आहे. इतनी ऊंची मत और कोई दे न सके, क्योंकि मनुष्य मात्र सब पतित भ्रष्टाचारी है. बाबा म्हणतात की बाबा इतकं मोठं पद कर कुणी ह्या कलियुगामधले किंवा मनुष्य कोणी देऊ शकत नाही. कारण की सर्व जे मनुष्य आहेत ते कसे आहेत? पतित आहेत, विकारी आहेत, भ्रष्टाचारी आहेत. तो
वह मत भी ऐसी ही देंगे. तर ते तुम्हाला काय करतील, त्यांच्या प्रकारेच मत देतील. तुम बच्चे ही जानते हो की हमको शिव बाबा मत दे रहे हैं. आता शिवबाबा म्हणतात, किंवा गोड मुलांनो, माझ्या माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की जे हे ओम शांतीचे बच्चे आहेत, त्यांना लगेच समजतं किंवा त्यांच्या लगेच लक्षामध्ये येतं की आपल्याला जी ही मुरली सांगत आहे ते कोण सांगत आहे, शिवबाबा सांगत आहे. ते काय सर्वसामान्य माणसाला कळत आहे का? नाही कळत. किंवा ही मुरली कोण सांगत आहे, कशामुळं करायचं आहे, हे सर्वसामान्यांना कळत नाही. त्यासाठी ओम शांतीमध्ये यावं लागतं. मनुष्य मात्र सब पतित भ्रष्टाचारी है, तो वह मत भी ऐसे ही देंगे. तुम बच्चे ही जानते हो कि हमको शिव बाबा मत दे रहे हैं. ऊंचे से ऊंचे बाप की ऊंचे ते ऊंची मत है, उनको तो कोई भ्रष्टाचारी पतित नहीं है. आता आपले जे शिव परमात्मा आहेत, ते काय भ्रष्टाचारी आहेत का? पतित आहेत का? नाही. कारण की कोणताही मनुष्य कोणाचं ऐकतो? जे आपल्यापेक्षा चांगलं आहे. मग आपल्याला कोणाचं आहे ऐकायचं आहे? अपतितचं, म्हणजे शिवबाबाचं ऐकायचं आहे. त्याच्या मतावर आपल्याला चालायचं आहे. पतित ही उस निराकार बाप को बुलाते हैं. मग काय करतात म्हणले, पतित जे पतित लोकांना, म्हणजे जे विकारी लोक आहेत, त्यांना काय करतो म्हणले, बाप बोलावतो. साकार की तो बात नहीं, इसीलिए कहा जाता है मनुष्य की मत मत सुनो. कारण की हे काय सामान्य माणसाचं मत नाहीये, हे कोणाचं मत आहे? ईश्वराचं मत आहे. हियर नो इविल, सी नो इविल, भल. यह आंखें मनुष्य को तो देखती है, परंतु तुमको तिसरा नेत्र मिला हुआ है. बाबा म्हणतात, किंवा सर्वसामान्य पुरुष, सर्वसामान्य आत्मा काय करते म्हणले, सामान्य आखेने पाहते म्हणले. पण आपल्याला काय करायचं आहे? बाबांनी आपल्याला जे ज्ञानरूपी तिसरा डोळा दिलेला आहे, त्याने आपल्याला पाहायचं आहे. जिससे उनको देखना है. कुणाला बघायचे? आपल्या परमात्माला बघायचे, शिवबाबाला बघायचे. और उस बाप को ही याद करना है. आणि काय करायचे म्हणले, त्या बापालाच आठवण करायचं आहे. कुणाला? शिवबाबाला, शिवपरमात्म्याला आठवण करायचं आहे. दुसरा कोई नहीं जिसको तिसरा नेत्र हो. दुसरा असं कोणी नाही म्हणले किंवा त्याला तिसरा डोळा आहे. असं कुणाला आहे की ज्याला ईश्वराचं ज्ञान होतं, त्यालाच काय आहे? हा तिसरा डोळा आहे. जिससे वह बाप को देख सके. त्याने काय होतं म्हणले, तो बापाला पाहू शकतो. तुम समझो बाप को देखने जाएंगे, बुद्धि में है, यह तो आत्मा है ना. तुम समझो बाप को देखने जाएंगे तो बुद्धि में है, तो आत्मा है ना. तुम आत्मा को देखते हो. बाबा म्हणतात की बाबा, तुम्हाला जर ईश्वराला पाहायचं आहे, तर अगोदर तुम्हाला काय करून घ्यावं लागेल? मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, हे ओळखून घ्यावं लागेल. तुम आत्मा को देखते हो, जीवात्मा कहना चाहिए. सिर्फ बहन कहने से आत्मा को भूल जाते हो. यह समझा जाता है तुम इस शरीर को भूल जाओ. बाबा म्हणतात, किंवा तुम्हाला ह्या शरीराला काय करायचं आहे? विसरून जायचं आहे. कशामुळे विसरायचं आहे? की आपल्याला हा शरीर पाहिलं की मी गोरा आहे, मी चांगला आहे, हे आपल्याला काय होतं? लगेच भासतं. म्हणजे आपल्याला काय करतो? आपल्या शरीराविषयी आपल्याला अहंकार येतो. तसा आपल्याला अहंकार ठेवायचा नाही आहे. अहंकार पूर्णपणे नाहीसा करायचा आहे आणि ह्या शरीराकडे पाहायचं नाही. म्हणजे काय होईल? आपल्याला स्वरूपाकडे पाहायचं आहे आणि आत्मस्वरूपाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जे आत्मस्वरूपाची जी लक्षणं आहेत, तीच पुढच्या व्यक्तीमध्ये दिसतील आणि आपण निर्विकारी होतात. जिससे वह बाप को देख सके. तुम समझो बाप को देखने जाएंगे, बुद्धि में है तो आत्मा है. सिर्फ बहन कहने से आत्मा को भूल जाते हैं. यह समझा जाता है तुम इस शरीर को भूल जाओ. आपने को आत्मा समजो और बाप को याद करो. म्हणतात की तुम्ही स्वतःला आत्मा समजा आणि ईश्वराला, शिव परमात्म्याला आठवण करा. उनको देखो दिव्य चक्षु से. बाबा म्हणतात की त्यांना काय करा? तुम्ही सर्वांनी पहा, ज्ञानाच्या दृष्टीने तुम्ही त्याला पहा.
तुम्ही आत्मा को अब सोजरा मिला है. बा म्हणतात की तुम्हाला आता आत्म्याला आता काय झालं आहे, ज्ञानरूपी सोजरा मिळाला आहे, तुम्हाला ज्ञानरूपी तिसरा डोळा मिळाला आहे की हमारा बाप कोण आहे. तुम्हाला आता माहीत झालं की तुमचा बाप कोण आहे. आपल्या आत्म्याचा बाप कोण आहे, परमात्मा आहे. देहरूपाने वेगळा आहे. कहाँ रहते हैं, कौन, अपना आत्मा का बाप कहाँ रहता है, परधाम में रहते हैं. उनसे हमको क्या मिलना है, आपल्याला काय मिळणार आहे, सतयुग का वर्षा मिलने वाला है. तुम्हारे मिसल दुनिया में कोई भी नहीं जो बाप से वर्षा लेने का पुरुषार्थ करते हो. ह्यामध्ये ते बाबा म्हणू लागले की बाबा ह्या कलियुगामध्ये असे भरपूर व्यक्ती आहेत की बाबा ती ईश्वराकडे काय करतात की पुरुषार्थ करीत नाहीत. जब तक कोई बच्चा ही न बने तो बाप से वर्षा कैसे ले सकते हैं. तर बाबा म्हणतात की बाबा जर कोणी बाबांचा बच्चाच बनणार नाही, ब्रह्मबाबाचा जर बच्चाच कोणी बनणार नाही, बाबांचं जर नॉलेजच कोणी ज्ञान रूपानं जर कोणी नॉलेज घेणार नाही, तर ते बाबाकडून वर्षा कसा घेईल, त्याला सत्ययुगामध्ये त्याचं सीट कसं फिक्स होईल. बाप का वर्षा तो बेशुमार है, ऊंचे ते ऊंचा है, सूर्यवंशी राजा राणी बनना है. त्याच्यामध्ये काय व्हायचं आहे म्हणजे मेन म्हणजे आपल्याला सूर्यवंशी राजा राणी बनायचं आहे. बैरिस्टरी भल पास करते हैं परंतु उनमें भी नंबर होते हैं. आता बाबा म्हणतात किंवा पुरुषार्थ करणारे भरपूर आहेत, त्याच्यामध्ये पण 1 नंबर 2 नंबर काढण्यासाठी कोण आहे, तर आपला शिवबाबा आहे. आपले कर्म आहेत आणि शिव परमात्मा आपण केलेल्या पुरुषार्थाद्वारे आणि आपण केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माद्वारे याची बेरीज लावून आपल्याला सत्ययुगामध्ये काय करतो, आपल्याला आपलं सीट फिक्स करून देतो. बापा वर्षा तो बेशुमार है, ऊंचे ते ऊंचा है, सूर्यवंशी राजा रानी बनना. बैरिस्टरी भल पास करते हैं परंतु उनमें भी नंबरवार होते हैं. कोई तो बहुत कमाते हैं, कोई तो पेट भी मुश्किल भरते हैं. आता बाबांनी काय केलं आहे, सर्वसामान्य एक उदाहरण देऊन सांगितलं आहे की कोणी बॅरिस्टरी पास होऊन बहुत कमाते है, तर काहींना तेवढं करूनसुद्धा त्यांचं पोट भरणं मुश्किल होत असतं. अब तुम जानते हो हम ईश्वर के राजाई प्राप्त कर रहे हैं. बाबा म्हणतात की तुम्हाला माहीत आहे की आपण काय करत आहे, सर्व बच्चे बाबा की बच्ची क्या कर रहे हैं, आपण सर्व बाबांची मुलं काय करत आहोत की राजाई प्राप्त करत आहोत, सतयुग प्राप्त करीत आहोत, सतयुग निर्माण करीत आहोत. कोई भी मनुष्य को कोई कब कह न सके कि यह सत्य बाप, सत्य टीचर, सतगुरु है और सब गुरु लोग है. सतगुरु सत्य बोलने वाला एक ही है. बाबा म्हणतात किंवा सद्गुरू असा असतो की तो फक्त सत्यच बोलतो, बाकी सब है झूठ बोलने वाले. बाकी सर्व काय आहेत, खोटं बोलने वाले, खोटं बोलतात. वह सच्ची सदती किसको दे नहीं सकते. ते म्हणतात किंवा सच्ची सद्गती ते कोणाला देऊ शकत नाहीत. सद्गुरु की महिमा हम तुम भी नहीं जानते. सद्गुरूची महिमा म्हणले काय म्हणले, आपण सुद्धा जाणत नाही म्हणले की ज्याला हे देवेश्वराचं ज्ञान नाही तर ते. कोई की भी बुद्धि में नहीं आएगा कि वह सत बाप सत टीचर सद्गुरु कैसे है. वो तो सर्वव्यापी कह बात खत्म कर देते हैं. वह परमात्मा को अलग समझाते नहीं कि वह बाप है, हम बच्चे हैं, कह देते हैं सब बाप की बाप है. बाबा म्हणतात की बाबा जे बी ईश्वरीय ज्ञान ज्यांना झालेलं आहे ते काय म्हणतात की सर्व बापच आहेत. पण आपलं ओम शांतीमध्ये आल्यानंतर असं कळतं की आपण कोण आहेत, आपण आत्मस्वरूप आहोत आणि त्या परमात्म्याचं आपण कोण आहोत, स्वरूप आहोत. म्हणजे तो परमात्माचा आपण कोण आहोत, स्वरूप आहोत. मी आत्मा परमात्माचं काय आहे, स्वरूप आहे. त्या ब्रह्मस्वरूपाचं काय आहे, स्वरूप आहे. आणि त्याचं स्वरूप असल्यामुळं आत्म्याचं मूळ कोण घर आहे, ब्रह्मस्वरूप, परमात्मस्वरूप. आता माझं मूळ घराचं काय आहे, मी माझ्या वडिलांचा मूळचा आहे. त्या प्रकारे आपले जे आत्म्याचं मूळ घर आहे ते आहे परमात्मा स्वरूप आणि ब्रह्मस्वरूप.
बाप समझते हैं ऐसे नहीं। तुम बच्चों को अब निश्चय हुआ कि बरोबर बाप सत टीचर सत गुरु एक ही है। उनको कोई जानते नहीं। अगर जानते हो तो वहाँ जा भी सके। किसको जाना जाता है तो उनके नाम रूप देश काल सबको जाना जा सकता है। नहीं तो जानने से फायदा की ही क्या। मनुष्य सब दुखी है इसीलिए शांति चाहते हैं। उनको यह पता नहीं कि हम असूल शांती धाम के रहने वाले हैं। बाबा म्हणतात की बाबा आता काय झालं आहे, मनुष्यांना अज्ञान झालेलं आहे की आपण मूळचे कुठले आहोत, आपण मूळचे कुठले आहोत याचं काय झालंय, माणसाला भ्रम झाला आहे किंवा विसर पडला आहे. किंवा मी आत्मस्वरूपाने कुठला आहे, सतयुगातला आहे, परमधामचा आहे, मी परमात्मा स्वरूप आहे आणि मला शेवटी कुठे जायचं आहे, परमात्मा स्वरूपाकडे जायचं आहे, म्हणजे सतयुगामध्ये जायचं आहे. नहीं तो जानने से फायदा ही क्या। मनुष्य सब दुखी है इसलिए शांति चाहते हैं। उनको यह पता नहीं कि हम असूल शांति धाम के रहने वाले हैं। वहाँ से हम जाते हैं। हम आत्मा का स्वधर्म शांती है. आता आत्माची लक्षणं काय तर, आत्मेचे लक्षण आहेत, मी आत्मा शांत स्वरूप आहे, मी आत्मा पुण्यवान आहे, मी आत्मा 16 कला संपूर्ण आहे, मी आत्मा सर्व शक्तिमान की संतान मास्टर ऑफ सर्व शक्तिमान हूँ. हे आहेत आत्म्याचे लक्षण. बाबा गुरुओं के लिए समझाते हैं, वह किसको सदगति दे नहीं सकते. वह डराते हैं, कहते हैं गुरु का निंदक ठौर न पावे. वास्तव में यह सब बातें बेहद के बाप के लिए है कि अगर तुम मेरी निंदा करोगे तो सतयुग में उच्च ठौर नहीं पाओगे. तर काय काय ज्ञानीपुरुष काय म्हणतात की बाबा, उदाहरण देत आहात बाबा, की ते म्हणतात की तुम्ही गुरुची निंदा करू नका, तुम्ही गुरुची निंदा केलं काय होईल, तुम्हाला उच्च पद मिळणार नाही. सन्यासी तो यह बात कह न सके कि तुम मेरी निंदा करने से ठौर नहीं पाएंगे. कौन सा ठौर. ठौर का तो कुछ पता ही नहीं. साधना करते रहते परंतु साधना करने से सद्गति को पा नहीं सके. बाबा म्हणतात किंवा साधना करून सद्गतीला पाहणं मुश्किल आहे. पण मेन गोष्ट जी आहे ती आहे पुरुषार्थ करून बाबांचं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होणे. मग ते कोणाच्याही प्रकारे का होईना, गुरुच्या प्रकारे होईल किंवा कुणी भक्तिभावनेकडे ईश्वराकडे जाऊ शकतो. पण त्यासाठी त्याचा तेवढा पुरुषार्थ असला पाहिजे, त्याला तेवढं ईश्वराचं ज्ञान असलं पाहिजे, तर तो ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो, सत्ययुगामध्ये येऊ शकतो. यह बाप ही आकर धीरज देते हैं. तुम जानते हो बरोबर 84 जन्मों का चक्र लगाया है. शिवबाबा म्हणतात की बाबा जे मनुष्याला जे जन्म आणि मरणाचं जे चक्र लावलं आहे ते कितीचं आहे, 84 जन्मों का चक्र लगाया है. हम बहुत दुखी है. जब तक सुखधाम का साक्षात्कार न हो तो दुःखधाम समजे कैसे. बाबा म्हणतात किंवा सर्वसामान्य व्यक्ती काय म्हणतात, किंवा जोपर्यंत आम्हाला सुखधामाचा साक्षात्कार होणार नाही तोपर्यंत हम दुःखधाम कैसे समजे. अभी तुम जानते हो यह दुःखधाम है. बाबा म्हणतात की तुम्हाला आता माहीत आहे की हे जे कलियुग आहे इथं काय आहे, दुःखधाम आहे. अभी तुम जानते हो यह दुःखधाम है. अल्पकाल का सुख है. इस अल्पकाल की रजाई में कितनी खुशी होती है. समझते हैं गांधी जी ने राम राज्य स्थापन किया. सर्वसामान्य लोग क्या कहते हैं कि गांधी जी ने राम राज्य स्थापन किया, परंतु नहीं, यह तो और ही तिखा रावण का राज्य बन गया. पण तरी काय झालं म्हणले, हे नंतर रावणाचं राज्य झालं. रावणाने जसं राज्य केलं, रावण रूपी जे गुण होते माणसामध्ये तेच गुण काय आहेत, अजून बी माणसामध्ये आहेत. सब कहते हैं पतित भ्रष्टाचारी है. आगे सिर्फ पतित से
आगे सिर्फ पतित थे, अब तो भ्रष्टाचारी भी कहते हैं। यह है कलयुग की अंत। कितनी रिश्वत है। बाप आकर सारी दुनिया के मनुष्य मात्र को कहते हैं। परमपिता परमात्मा दुनियामध्ये अवतरलेले आहेत आणि ते काय करीत आहेत, त्यांच्या गोड मुलांना सांगत आहेत किंवा मुलांनो धैर्य धरा, परंतु सुनते नहीं, पिछाड़ी में सबको मालूम पडेगा. पण तरी भाव म्हणतात किंवा प्रत्येकाला हळूहळू काय होईल माहीत होईल. प्रदर्शनी में भी यही दिखाते हैं कि कैसे दुख की दुनिया को हटाए सुख की दुनिया बन रहे हैं. आखरीन सब सुनेंगे तो सही ना. बाबा म्हणतात किंवा शेवटी सर्वांना एकाच इकडे यायचं आहे, एकाच नॉलेज घ्यायचं आहे, ईश्वराचं परमात्म्याचं. मग ते काय म्हणतात ते पण हळूहळू येतील. पहुंचन देते रहते हैं. अब तो ढेर मनुष्य को आवाज पहुंचाना है. बाबा म्हणतात किंवा प्रदर्शनी में भी यही दिखाते हैं कि कैसे दुख की दुनिया को हटाए सुख की दुनिया बना रहे हैं. आखरी सब सुनेंगे तो सही ना. बाबा म्हणतात किंवा आखरी शेवटला सर्वांना हे ज्ञान होणार आहे. एक तरफ माया सबके गले घुटती रहती है. बाबा म्हणतात किंवा एका प्रकारे ही माया ही काय करती म्हणले, मनुष्याला त्रास देते आहे. दुसरी तरफ बाप अपनी पहचान देते रहते हैं आणि दुसरीकडून काय करतात किंवा परमात्मा आपली ओळख आपल्याला करून देतात. अब तो ढेर मनुष्य को आवाज पहुंचाना है. बाबा म्हणतात किंवा ज्यांनाही ओम शांतीमध्ये येऊन किंवा ज्यांनाही ईश्वराचं ज्ञान झालं आहे, त्यांनी काय करायचं आहे, दुसऱ्यांपर्यंत ज्ञानाचा आवाज पोहोचायचा आहे. जितनी जितनी महिमा निकलेगी तो फिर अखबारों में भी जोर से पडेगा. तर बाबा म्हणतात किंवा नंतर मग काय होईल, अखबारामध्ये सुद्धा येईल. फिर बहुत आएंगे. यह मेहनत है. धर्म अथवा मठ आदि स्थापना करना तो बहुत सहज है. बाबा म्हणतात किंवा धर्म स्थापन करना, मठ स्थापन करना हे बहुत सोपं आहे. बुद्धी धर्म की एक स्पीच दी जाए. समजा आपण एखाद्या बौद्ध धर्मावर किंवा कोणत्याही हिंदू धर्मावर जर स्पीच दिलं तर लगेच काय होतात म्हणले, 60-70 हजार बौद्धी बना लेते हैं, हिंदू धर्मी बना लेते हैं. यहा तो मेहनत है. माया बडा जोर से सामना करती है. पण काय करायचं म्हणले आहे, आपल्या ब्राह्मण बच्चांना काय करायचं आहे, बाबाच्या गोड मुलांना म्हणतात की तुम्हाला काय करायचं आहे, मोहजिद बनायचं आहे. यहा तो मेहनत है. माया बड़ा जोर से सामना करती है. वहाँ तो माया के साथ युद्ध की बात ही नहीं. यहाँ माया से युद्ध करने में मेहनत है. मुख्य बात है पवित्रता की. और कोई जगह पवित्रता की बात नहीं की जाती. वह तो घर से वैराग्य आता है या कुछ चोरी पाप आदि करते हैं तो संन्यास धारण कर लेते हैं. इसीलिए चोरों को पकड़ने के लिए भी गवर्नमेंट को सन्यासी, CID आदि रखने पड़ते हैं. दलालों के रूप में, व्यापारियों के रूप में भी CID होते हैं. बाबा म्हणतात की बाबा जे आता ह्या कलियुगामध्ये समजा चोर आहेत, तर चोर पकडण्यासाठी काय आहे, गव्हर्नमेंटने CID ठेवली आहे. तशी आपल्याला ईश्वराचं ज्ञान व्हावं, ईश्वराची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी कोण आहेत, संन्यासी रूपी CID आहेत. दलालों के रूप में, व्यापारियों के रूप में भी CID होती है. पुलिस का गुप्त काम बहुत चलता है. दोस्ती के बहाने भी सोने के व्यापारियों से मिल जाते हैं. फिर सब कुछ मालूम पड़ जाता है. धंधे वाले धंदा भी करते हैं, CID भी करते हैं. बाबा म्हणतात की बाबा धंदे करून, व्यवसाय करून, त्यासाठी आपल्याला आधी काय व्हावं लागतं म्हणजे भक्ती रूपानं आपण अजून उपासना करावी लागते. तेव्हा मग आपल्याला काय होतं म्हणजे ईश्वराचं ज्ञान होतं. आजवर भक्ती असते, भक्ती झाल्यानंतर ज्ञान होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं, आपल्याला ईश्वर प्राप्त होतो, आपल्याला सद्गती भेट होते. धंधे वाले धंधा भी करते हैं तो CID भी करते हैं. दुनिया बहुत मुसीबतों में फंसी हुई है. तुम बहुत भाग्यशाली हो. बाबा म्हणतात तुम्ही जो ब्राह्मण बच्चे आहात, तुम्ही काय आहेत, बहुत भाग्यशाली हो.
जो इन सब मुसीबतों से दूर निकल आए हो। दुनिया में तो मुसीबत पर मुसीबत है, तुम्हारे दिए बहुत प्राप्ती है, वह तो दुःखी होकर मरते हैं. बाबा म्हणतात की ज्यांना ईश्वराचं ज्ञान नाही ते काय करतात, काय होतात म्हणले, दुःखी होऊन मरतात. दुखी होकर मरते हैं. तुम बैठे हो यह शरीर छोड़ने के लिए, कहाँ पुराना शरीर खत्म हो तो हम वापिस बाबा के पास जाए. दिल लगी बाप के साथ और नई दुनिया के साथ तो पुरानी दुनिया क्या काम की. बाबा म्हणतात की बाबा तुम्हाला हे शरीर सोडून मला नवीन दुनियामध्ये जायचं आहे, सतयुगामध्ये जायचं आहे. तर ह्या जुन्या दुनियेचा तुम्ही कशाला विचार करताल. यह तो पुराना कपड़ा है, यह तो पुराना शरीर है, इससे वैराग्य आ जाता है. असं विचार केल्याने काय होतं म्हणजे आपल्याला वैराग्य येतो. संन्यासियों का वैराग्य आता है घर बार से. पण संन्यासियोंचं वैराग्य कशापासून येतं म्हणजे घराला सोडून जायचं, स्त्री को नागिन समजते है, स्त्रीला सोडून जायचं. तुम्हारा तो सच्चा सच्चा वैराग्य है. बाबा म्हणतात तुमचंच काय आहे, खरं सच्चा वैराग्य आहे की तुम्ही घरस्थामध्ये राहून सुद्धा बाबांची आठवण करता आणि नेहमीच श्रीमतावर चलता. गाया भी जाता है ज्ञान भक्ति और वैराग्य. ज्ञान मिलता है कि पुरानी दुनिया से वैराग्य करो, यह कब्रिस्तान बनना है, वह है हद का संन्यास. उन्हों को यह मालूम नहीं है कि यह पुरानी दुनिया खत्म होने वाली है. वह कहते हैं हम घर में इकट्ठा रह नहीं सकते, तो उन्हों को घर से वैराग्य होता है. ते काय म्हणतात की बाबा आम्हाला घरामध्ये राहणं होत नाही, आम्हाला ह्यांचं म्हणणं धरणं होत नाही, आम्हाला ह्याचे मनामध्ये विचार येतात, त्याचे मनामध्ये वाईट विचार येतात, म्हणून काय करतात ते संन्यास घेतात म्हणले. वैराग्य होता है यह और वह जंगल में चले जाते हैं. तुम्हारा यह है वह का वैराग्य, परंतु इनका किसको किसको पता ही नहीं. तुम कहेंगे हमको तो सारी पुरानी दुनिया से कब्रिस्तान से वैराग्य है. यह रावण राज्य है, ऐसा कौन मूर्ख होगा जो पुरानी दुनिया से दिल लगाएगा. बाबा म्हणतात की असा कोण मूर्ख आहे किंवा ते काय करेल ह्या पुराणी दुनियासोबत कलियुगासोबत प्रेम लावेल. ज्याला ईश्वर सोडून सर्व पाहिजे ना तोच असं करू शकतो. ज्याला ईश्वर पाहिजे तो पुराणी दुनियाद्वारे प्रेम लावू शकत नहीं. जब तक पूरी तैयारी हो जाए, सतयुग आने का समय भी हो, तब तो लड़ाई लगेगी. कई लिखते हैं कि भल बैठे घर में है, परंतु मुझते है कि क्या करे. ममत्व आगर नहीं रखे तो संभाल कैसे हो. काय काय असे व्यक्ती असे म्हणतात किंवा ममत्व नाही ठेवलं, एकामेकाविषयी प्रेम जर नाही ठेवलं तर मग कसं होईल, कसा संसार पुढे जाईल असं म्हणतात. बाप कहते हैं बच्चे रहना तो यहाँ ही है. बापा म्हणतात, परमात्मा म्हणतो, शिव परमात्मा म्हणतात की राहायचं तर कुठं आहे, गृहस्थाश्रममध्येच राहायचं आहे, परंतु बुद्धी की आसक्ती अब नई दुनिया में जानी चाहिए. पण तुम्हाला काय करायचं आहे, बुद्धिरूपा आणि मनरूपानं बाबाच्या आठवणीमध्ये जायचं आहे आणि परमधाम निवासी व्हायचं आहे, सतयुग निवासी व्हायचं आहे. परंतु बुद्धि की आसक्ति अब नई दुनिया में जानी चाहिए. सच्चा लव उससे जाना चाहिए. सच्चा प्रेम कोणावर पाहिजे म्हणले, खरं प्रेम ईश्वरावर पाहिजे, इस पुराने शिव परमात्म्यावर पाहिजे. इस पुरानी दुनिया से वैराग्य है, देह से भी वैराग्य, तो बाकी का क्या रहा. ते म्हणतात किंवा आपलं काय करायचं आहे, पुराणी दुनिया जी आहे, कलियुगात जी आहे, संगम युगात याच्यापासून काय करायचं आपल्याला वैराग्य करायचं आहे. आणि ह्या देहापासून आपलं काय करायचं आहे, वैराग्य करायचं आहे निर्माण. तो बाकी क्या रहा. बहुत पूछते हैं बाबा आप कहते हो दोनों तरफ तोड़ निभाना है, सो तो जरूर करना है. अगर तोड़ नहीं निभाएंगे तो सन्यासियों के मिसल हो जाएंगे. बाबा म्हणतात किंवा तुम्ही जर समतोल जर नाही ठेवला तर तुम्ही काय करता, संन्यासियों के जैसा मिसल हो जाएगी. गृहस्थ व्यवहार में रहते पवित्र रहो. बाबा म्हणतात किंवा गृहस्थ आश्रमामध्ये राहून काय विचार म्हणले, पवित्र रहो म्हणले. देही अभिमानी बनने का पुरुषार्थ करो. बाबा म्हणतात किंवा देह अभिमानी बनने का पुरुषार्थ करो, किंवा मी आत्मा आहे असं चिंतन करा आणि पुरुषार्थ करा. तो बुद्धि योग बाप से लग जाएगा. मैं आत्मा हूँ, बाप के पास जाना है. बाप कहते हैं गृहस्थ व्यवहार में रहते कमल फूल समान बनो. बाबा म्हणतात किंवा
गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा काय व्हायचं आहे, कमल फुलासारखं व्हायचं आहे, फुल समान बनो. ज्ञान और योग नहीं होगा तो लटकते पडेंगे. बाबा म्हणतात किंवा गृहस्थ आश्रमामध्ये राहून जर तुम्ही फुलासारखे राहिले, त्या विकारापासून दूर राहिले, मद मोह दंभ अहंकार यांच्यापासून, कामना याच्यापासून जर तुम्ही दूर राहिले विकारापासून, तर तुम्हाला काय होईल, म्हणजे तुम्ही पुरुषार्थाचं प्राप्ती करू शकताल. ज्ञान और योग नहीं होगा तो लटक पडेंगे. बाबा कहते हे ज्ञान और योग जर तुम्हाला नाही कळला तर तुम्ही काय होता, ह्याच विकारामध्ये अडकून पडता. हर एक की जन्मपत्री अलग अलग है, हर एक के लिए युक्ती भी अलग अलग है. आता काय म्हणतात बाबा, किंवा प्रत्येकासाठी जन्मपत्रिका काय आहे, प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाचा कर्माचा साठा कसा आहे, वेगवेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाचं कर्म निभावण्याचं बी काय आहे, वेगवेगळं आहे. तसंच हर एक के लिए युक्ति भी अलग अलग मिलती है. कोई तकलीफ हो तो पूछो, कोई भी हालत में खुशी का पारा चढ़ना चाहिए. हम घर जाते हैं फिर आएंगे नई राजधानी में, बाकी थोड़ा समय है. पार्ट बजाना है, ममत्व तोड़ते जाना है. मोह माया सोडायची आहे म्हणले. हर एक का कर्म बंधन अलग अलग है. प्रत्येकाचं कर्मबंधन काय काय आहे, अलग अलग आहे. कोणी पैशामध्ये अडकला आहे, कोणी स्त्रीमध्ये अडकला आहे, कोणी घरदारात अडकला आहे, कोणी असे म्हणले. प्रत्येकाचं काय आहे, कर्मबंधन वेगवेगळं आहे. कोई का हल्का कोई का भारी. बाबा से युक्ति लेकर धैर्यता से कर्म बंधन को काटते जाना है. इसमें गुप्त मेहनत चाहिए, बुद्धि को यात्रा में ले जाने की मेहनत है. घड़ी घड़ी बुद्धि योग टूट पड़ता है. अब परिपक्व बन जाओ तो कर्मातीत अवस्था आ जाएगी. अभी तो अनेक प्रकार के विकल्प के ही तूफान लग पड़ते हैं.